नमस्कार मित्रांनो, स्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमा ही फोनवर बोलत असते आणि फोनवर बोलून झाल्यानंतर साई तेथे येतो। साई म्हणतो की आर के मॅडम, हे बघा आपली जी काही जाहिरात आहे तर तिला उत्तम असा प्रतिसाद मिळालेला आहे। ते ऐकून तर रमा खुश होते। साई म्हणतो की अनेक लोकांचे टिफिन्स आलेले आहेत, प्लीज तुम्ही त्यांचे टिफिन्स आहे तर ते अगदी एकदा टेस्ट करून घ्या। तेव्हा आता रमा खुश होतो। तर साई म्हणतो की हे बघा मला एक काम आहे, तोपर्यंत ते काम मी उरकून येतो। त्यावर त्या रमा म्हणते की अहो साई, मला माहिती आहे की तुम्हाला जायचं आहे, परंतु हे सुद्धा काम खूप महत्त्वाचे आहे। लवकरात लवकर आपल्याला डबे हे अगदी चेक करून शेप तर अगदी निवडावाच लागेल। तेव्हा आता साई म्हणतो की अहो हे बघा तुमच्यासाठी मॅडम काय अवघड आहे। साई हसून हे सर्व बोलतो, तुम्ही अगदी न जेवता सुद्धा सांगू शकतात की कुठल्या डब्यामध्ये चांगलं जेवण आहे आणि कुठल्या डब्यामध्ये नाही म्हणून। तुमच्यापेक्षा मोठा शेफ कोणी आहे का? साई मात्र हसून बोलत असतो। तेव्हा आता रमा म्हणते की नाही, तसे नाही, आणि तिला अक्षयची आठवण होते आणि ती साईला म्हणते की माझ्यापेक्षा कोणीतरी मोठा असा शेफ एक होता आणि जगामध्ये खूप अशी चांगली माणसं आहेत की जी इतका चांगला स्वयंपाक करू शकतात, माझ्यापेक्षा सुद्धा चांगला स्वयंपाक करू शकतात आणि त्यातूनच आपल्याला एक व्यक्ती निवडायची आहे। तेव्हा आता साई म्हणतो की हो बरोबर, परंतु आता मी काय करू बरं? डबे उचलण्यापेक्षा मी जास्त काम तिकडे नाही करू शकत। तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा साई, काही हरकत नाही, काम इतकं महत्त्वाचं नाही, कारण आपली स्कूल डेव्हलपमेंटचे इतकी काम राहिलेली आहेत, काही पेंटिंग राहायला नको, त्यामुळे हे बघा मी हे काम करते। तेव्हा आता साई म्हणतो की ठीक आहे, माझं काम झाल्यानंतर मी लगेच येतो। तेव्हा आता रमा ही जे काही डबे आलेले असतात तर ते डबे एका टेबलवर वॉचमन काका आणि जे काही तेथील जे सचिव आहे तर त्यांनी व्यवस्थित मांडलेले असतात। रमा त्या कॅबिनमध्ये येते आणि त्यांना म्हणते की हे बघा डबे तर तुम्ही अगदी एकत्र असे मांडलेत, परंतु कोणता डबा कुणाचा आहे हे कसं ओळखायचं? तेव्हा आता लगेच ते सांगतात की हे बघा तुम्ही काही काळजी करू नका मॅडम, प्रत्येक डब्याखाली ज्यांचा हा डबा आहे त्यांचे नाव अगदी चिटकवलेले आहेत, त्यामुळे आपल्याला ओळखणं इतकं सोपं जाईल। त्यानंतर अक्षय आता गाडीवरून इकडून आपला टिफिन घेऊन येतच असतो। एक नवी अशी त्याच्या मनामध्ये आशा असते का हा जॉब आपल्याला मिळेल म्हणून। तोपर्यंत आता रमा इकडे प्रत्येक डबा अगदी एक एक घास खाऊन चेक करत असते आणि आता अक्षय तेथे येऊन शेवटी पोहोचतो। अक्षय तिथे येऊन पोहोचतो आणि अक्षय आता वॉचमन काकांना म्हणतो की हे बघा मला डबा द्यायचा आहे, जॉब इंटरव्ह्यूसाठी मी आलेला आहोत, 3-5 झालेले आहेत, प्लीज मला आतमध्ये जाऊन द्या। वॉचमन काका म्हणतात की वेळ तर संपून गेलेली आहे। तेव्हा आता अक्षय म्हणतो की अहो फक्त 3-5 झालेत आणि फक्त 5 मिनिट मला उशीर झालेला आहे, मला आतमध्ये जाऊन द्या। एकतर मी खूप लांबून आलेला आहोत, पुण्यावरून आलो मी, प्लीज मला आतमध्ये जाऊन द्या। तेव्हा आता वॉचमन काका म्हणतात की बरं ठीक आहे जा। तर अक्षय विचारतो की कुणाला भेटायचं? वॉचमन काका म्हणतात की हे बघा पुढे गेल्यानंतर आता वरती असे म्हणजे आर के मॅडम आहे तर त्यांची कॅबिन आहे, तेथे जाऊन त्यांना भेटायचं। तेव्हा आता अक्षय म्हणतो की आर के का, आणि सांगितल्याबद्दल खरंच धन्यवाद, म्हणून अक्षय जायला निघतो। तर लगेच आता वॉचमन काका त्यांना पुन्हा म्हणतात की 1 मिनिट थांबा, तुमचं नाव आणि नंबर या वहीवर लिहून द्या। तेव्हा आता अक्षय आपलं नाव आणि नंबर त्या म्हणजे वहीवर लिहितो आणि तेवढ्यात अक्षय लगेच आत म्हणजे येतच असतो, परंतु आता वॉचमन काका लगेच त्यांना अक्षयला थांबवतो, कारण अक्षय दरवाजा उघडूनच आत यायला लागतो। तोच लगेच आता रमाला कोणीतरी आपण आपलं आलेलं आहे असा आता अक्षयच्या प्रेमाचा भास होतो। नक्की आपली जवळची व्यक्ती आलेली आहे। तेव्हा वॉचमन काकांनी अक्षयला अडवल्यानंतर म्हणतात की हे बघा मला डबा द्यायचा आहे, प्लीज मला आतमध्ये जाऊन द्या। परंतु वॉचमन काका म्हणतात की हे बघा वेळ तर संपून गेलेली आहे आणि वेळ तर झालेला आहे, 5 मिनिट उशीर झाला। वॉचमन काका सुद्धा मला हेच म्हणाले, एकतर मी खूप लांबून आलेलो आहोत आणि मला प्लीज आतमध्ये जाऊन दे, ह्या जॉबची मला इतकी गरज आहे, परंतु फक्त 5च मिनिट उशीर झाला आणि आता प्लीज मला हा डब्बा नेण्यासाठी आत जाऊन द्या। तेव्हा आता वॉचमन काका म्हणतात की अहो तुमचं ठीक आहे, परंतु नियम मात्र आता आम्हाला बदलता येत नाही। तेव्हा आता अक्षय खूप विनवण्या करतो। अक्षय म्हणतो की हे बघा अहो मी तुम्हाला सांगतो खरंच मी खूप लांबून आलो, माझ्यावर विश्वास ठेवा, फक्त 5च मिनिट मला येण्यासाठी उशीर झाला, इतकं काय होतं त्यात? तेव्हा मात्र आता वॉचमन काका म्हणतात की ही संस्था आहे तर ती अगदी कडक शिस्तीची आहे, आर के मॅडमला अगदी 5 मिनिट काय 5 सेकंद सुद्धा त्यांना अगदी वेळ वाया गेलेला चालणार नाही। तेव्हा आता अक्षय म्हणतो की ठीक आहे, मला सर्व मान्य आहे, मी डबा देतो आणि हवं तर मी तुमच्या आर के मॅडमशी सुद्धा बोलतो। तेव्हा आता वॉचमन काका हे अक्षय बरोबर बोलत असतात की अहो तुमच्या या हलगर्जीपणामुळे माझी नोकरी जाऊ शकते, त्यांना असा टाइम झालेला नाही चालणार। तेव्हा आता लगेच
रमा मात्र खिडकीतून आता बघत असते. अक्षयचा आवाज तिच्या कानावर पडल्यासारखा होतो आणि नक्की वॉचमन काका हे कोणासंग बोलत आहे तर हेच आता रमा आता बघत असते. तिचं लक्ष बाहेर जाते. तेव्हा आता वॉचमन काका म्हणतात की हे बघा, आता 5 मिनिट तुम्हाला उशीर झालेला आहे, परंतु आम्हाला असे सांगितले होते की 3 वाजेपर्यंत जितके डबे येतील तितकेच डबे घेण्यासाठी सांगितले होते. तर अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे, परंतु हा डबा मी इतक्या मेहनतीने आणि अगदी चिकाटीने बनवला, तर त्या डब्याचं आता मी काय करू? बरं हरकत नाही, मी हा डबा इथे ठेवून देतो. आता आरके मॅडम आल्यानंतर त्यांना जर हा डबा घ्यावासा वाटला तर तुम्ही प्लीज त्यांना हा डबा द्या, नाहीतर कुठल्या तरी गरजू माणसाला द्या. अन्नही व्हायला जायला नको, म्हणून आता हा डबा प्लीज काहीतरी करा तुम्ही त्याचं. तेव्हा आता वॉचमन काका म्हणतात की ठीक आहे, ठेवा तो डबा तिथे. तेव्हा आता अक्षय तो डबा तेथे ठेवून जायला निघतो. तर रमा आता आतमध्ये तिला काहीतरी अगदी अक्षय जवळ असल्याचा भास होत असतो. ती स्वतःला विचारते की असं का होत असेल, अक्षय जवळपास असल्याचा भास मला का होतोय. तेव्हा अक्षयला मात्र खूप टेन्शन येते. बिचारा अगदी आता टेन्शनमध्येच असतो आणि म्हणतो की खरंच किती मोठ्या आशेने मी इथं आलो होतो की काहीतरी काम मिळेल म्हणून. रमा सारखी खिडकीकडे बघत असते आणि अक्षय मात्र तिथून जात असतो. तेव्हा तेथे साई येतो. साईचं काम आटोपल्यानंतर साई म्हणतो की काय झालं रमा, अहो कोणता ना कोणता डबा तुम्हाला आवडलाच असेल, परंतु रमाचे लक्ष नसते. रमा सारखी बाहेर पाहत असते कारण तिला अक्षय आलेसं जाणवत असते. साई विचारतो की काय झाले रमा, अहो कुणाला बघतात. तेव्हा आता रमा म्हणते की काही नाही. तर अक्षय म्हणतो की थोडंसं पाणी घ्या आणि त्या दादांना तो रमाला पाणी देण्यासाठी सांगतो. तेव्हा रमा म्हणते की नकोय मला पाणी, ठीक आहे. आता अक्षय बाहेर येतो. अक्षय आता आपलं गाडीजवळ आल्यानंतर हेल्मेट वगैरे घालण्यासाठी घेतो आणि तो तेथून जायला निघतो. तेव्हा आता रमा ही डायरेक्ट बाहेर येते कारण तिला राहवतच नाही की आपला अक्षय आलेला आहे म्हणून. रमा आता वॉचमन काकांना विचारते की येथे काय चाललं होतं. तेव्हा वॉचमन काका म्हणतात की अहो मॅडम, एक माणूस आला होता डबा घेऊन. तेव्हा आता रमा विचारते की मग काय. तर वॉचमन काका म्हणतात की अहो मी त्यांना सांगितले, कारण त्यांना 10 मिनिट येण्यासाठी उशीर झाला होता आणि तुम्हाला 10 मिनिटसुद्धा चालणार नाही, म्हणून ते आता डबा येथे ठेवला आणि निघून गेलेत. तेव्हा आता अक्षय हा देवाला हात जोडतो, हेल्मेट वगैरे घालतो, गाडीवर बसतो आणि देवाला प्रार्थना करतो की काही कर देवा, परंतु हा जॉब मला मिळून दे. तेव्हा आता रमा विचारते की तो डबा कुठे आहे, द्या मला तो डबा. तेव्हा वॉचमन काका लगेच म्हणतात की अहो तो डबा मी आता बाहेरच्या वॉचमनला दिलेला आहे. तेव्हा आता रमाला राग येतो. रमा म्हणते की तुम्ही आता हे सर्व ठरवणारे कोण आहेत, का तुम्ही डबा वॉचमन काकांना दिला. तेव्हा मात्र वॉचमन सांगतो की हे बघा, अहो ती व्यक्ती आली होती डबा घेऊन, ते मला जाताना असे म्हणाले की डबा जर आतमध्ये आरके मॅडमला दिला नाही तर कोणीतरी एका भुकेलेला तो डबा खायला द्या, परंतु अन्न व्हायला जाऊन देऊ नका, म्हणून तो डबा मी बाहेर वॉचमनला दिला. तेव्हा आता रमाला राग येतो. रमा म्हणते की बास करा. तेव्हा आता रमा लगेच तो डबा आणण्यासाठी वॉचमनला सांगते आणि स्वतः मात्र आता वॉचमन काकांना पुन्हा म्हणते की तुम्ही थांबा, मी जाते. तोपर्यंत अक्षय हा बाईकवर बसतो आणि तेथून निघून जातो. वॉचमन काका जे काही बाहेर तो डब्बा आलेला आहे तोपर्यंत तो खोलतात. रमा तेथे येते आणि म्हणते की 1 मिनिट, हा डब्बा तुम्हाला त्यांनी दिला ना. तेव्हा आता बाहेरचे वॉचमन काका म्हणतात की हो हो. तर रमा त्यांना तो डबा उघडण्यासाठी सांगते. तेव्हा वॉचमन काका तो डबा खोलतात. आता प्रत्येक डब्यामध्ये वेगवेगळे पदार्थ आता अक्षयने भरलेले असतात. रमा मात्र आता ते सर्व बघून अगदी खुश होते आणि म्हणते की वा, अरे खरंच मुगाचे पराठे, मुगाचं हे धिरडं आणि मेथीचे पराठे खरंच खूप छान झालेले असणार, कारण आता वरूनच समजते की आता याची टेस्ट कशी असेल. आणि हा डबा एकदम योग्य आहे, मुलांना तर हा डबा खूप आवडेल. आणि टॅमॅटोची इतकी गोड चटणी, खरंच कशाची आता गरजच लागणार नाही. आणि त्याबरोबर भोपळ्याची कोशिंबीर सुद्धा असते आणि भोपळा तर खूप असा पौष्टिक असतो. आणि पनीरचं जे काही पॅटीज आहे तर ते सुद्धा अगदी स्टारच्या आकाराचं इतकं छान आता अक्षयने डबा बनवलेला असतो. रमा तो डबा बघून अगदी खुश होते. पालक आणि कोथिंबीरीच्या वड्या सुद्धा इतक्या छान असतात आणि ड्रायफ्रूटचं चॉकलेट सुद्धा असते. आणि खरंच हा डबा इतका परफेक्ट आहे आणि हा जेवण बनवताना मुलांचं सुद्धा किती विचार केलेला आहे आणि अगदी मनापासून केलेला आहे. मुलांना काय आवडेल काय नाही याचा विचार एकदम अगदी परफेक्ट आहे. आणि जरीही मुलांना हे पदार्थ आवडत नसेल तरी सुद्धा याचा रंग आणि याचा आकार बघून त्यांना हे सर्व इंटरेस्टिंग वाटेल आणि ते खातील सुद्धा. खरंच किती पौष्टिक आहे. आता हे डबा बघून रमा इतकी खुश होते आणि वॉचमन काकांना विचारते की हा डबा कोणी दिला. आणि आता ही पिशवी आहे तर त्या पिशवीकडे बोर्ड दाखवतात, त्यांचं नाव आणि नंबर मी सुद्धा आता रजिस्टर मध्ये लिहिलेला आहे. तर रमा म्हणते की हो दाखवा, जे काही तुमच्याकडे डिटेल्स असतील हे सर्व डिटेल्स तुम्ही मॅनेजरला द्या, मी मॅनेजरला त्यांच्याशी बोलायला सांगते. तेव्हा आता वॉचमन काका खुशून विचारतात की मॅडम, आहो तुम्ही अजून डबा हा टेस्टी सुद्धा केलेला नाही. तेव्हा आता रमा म्हणते
की टेस्ट करण्याची गरज नाही, बघूनच कळते सगळं काही किती मनापासून केलेलं आहे. तर जे काही डबे बघितले तर त्या डब्यापेक्षा हा डबा खूप असा वेगळा आहे. या डब्यामधील एकही गोष्ट त्या डब्यामध्ये नव्हती, त्यामुळे तुम्ही त्यांना डिटेल्स द्या. तर वॉचमन काका लगेच आता जे काही अक्षयचा नंबर आणि नाव आहे तर ते आता मॅनेजरला आतमध्ये देणार असतात, कारण रमा इतकी तो डबा बघून खुश झालेली असते आणि तेथून आता ती निघून जाते. त्यानंतर आता अक्षय घरी येतो. आता घरी आल्यानंतर त्याला खूप एकतर थकल्यासारखं होतं, टेन्शनमध्ये असतो तो, कारण हा जॉब आपल्या हातून जातो की काय. एकतर आपल्याला 5 मिनिट जाण्यासाठी उशीर झाला, आपण बाईकवर गेलो आणि एकतर गाडी सुद्धा नव्हती. तेव्हा आता अक्षय विचार करत असतो की नक्की काय होईल, त्यांनी डबा आतमध्ये घेतला असेल किंवा नाही, आणि एखाद्या गरजू व्यक्तीच्या हातामध्ये जर तो डबा गेला तर चांगलं होईल, आणि अगदी आता ही जॉबची संधी आहे तर ती सुद्धा माझ्या हातातून जाणार असे आता अक्षयला वाटत असते. म्हणून अक्षय खूप असा विचार करत बसलेला असतो. आणि तेवढ्यात तेथे तारा येते. तारा म्हणते की हे बघ मामा, अरे मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की बाळा प्लीज आत्ता नकोय, खूप दमलो मी, उद्या बोलूया. तेव्हा लगेच आता ही उद्धट तारा म्हणते की अरे माझ्या जागी जर ती आर्था किंवा अगदी आरोही असती तर तू ऐकून घेतलं असतं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की तारा अगं तू सुद्धा मला तितकीच महत्वाची आहे, ज्या मला इतक्या जवळच्या वाटतात त्याचप्रमाणे मी तुला वागवतो. अगं तू असं काय करते, मी फक्त तुला एक रिक्वेस्ट करतो की आता मी खूप दमलेलो आहोत, आपण उद्या बोलूया. तेव्हा लगेच आता तारा लगेच म्हणते की इनफ मामा, अरे खरंच तू खूप बदलला आहे, मला तुझ्याशी बोलायचंच नाही. असे बोलून रागाने तारा आता आतमध्ये जाते. अक्षयचा आणखीनच मनस्ताप वाढतो. अक्षयला आणखीन बिचारायला टेन्शन येते. अक्षय म्हणतो की का कोणी मला समजून घेत नसेल, नक्कीच माझी काहीतरी चूक होत असेल, माझीच चूक असेल म्हणून आता सगळेजण माझ्याशी असं वागतात. तर आणि ही तर माझ्यासाठी शेवटची संधी होती, आता देवालाच माहिती आहे की नक्की काय होईल ते. म्हणून अक्षय खूप आता विचारत असतो. तो सारखा आता आपल्या नोकरी मिळण्यासाठीच आता विचार करत असतो. त्यानंतर आता रमा इकडे आपले जे काही नोकर वगैरे आहे तर त्यांना सांगत असते अण्णासाहेबांचा आज उपवास आहे, त्यांचा मेनू काहीतरी वेगळा आहे, त्यामुळे मी तुम्हाला त्याबद्दल सांगते. मी तुम्हाला सांगते की काय करायचं आहे की गाजराचे जे काही छोटेसे तुकडे आहेत चौकोनी आणि ते असे उभे कापा. तेव्हा आता लगेच ती नोकर म्हणते की अहो तुमच्या हातचं सूप आहे तर त्यांना जास्त आवडेल, आज तुम्ही स्वयंपाकघरात चला, मी तुम्हाला मदत करते. तेव्हा आता रमा लगेच रागाने म्हणते की तुमचा आता पहिला दिवस आहे का, तुम्ही हा प्रश्न मला का विचारतात, तुम्हाला माहिती नाही का मी स्वयंपाकघरात येत नाही म्हणून. आता रमा जेव्हापासून अक्षयला सोडून आलेली असते तेव्हापासून आता ती स्वयंपाकघरात कधीही गेलेली नसते, आणि ते माझं काम नाही, तुम्हाला नेमून दिलेलं ते काम आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं काम करायचे, मला काही अगदी स्वयंपाकघरात यायला सांगायचे नाही. मी तुम्हाला सगळं सांगत जाईल की काय करायचे, कसे करायचे, मोजमाप वगैरे आणि कोणता पदार्थ करायचा आहे त्याबद्दल सगळी काही माहिती मी तुम्हाला देत जाईल, परंतु मी स्वयंपाकघरात कधीही येणार नाही हे लक्षात ठेवायचं. आज मात्र तुम्ही हा प्रश्न मला विचारला, परंतु इथून पुढे मात्र मला हा प्रश्न कधीही विचारायचा नाही. तेव्हा आता बिचारी होलकरीन खाली मान घालून उभी असते, परंतु यामागचं रमाचं कारण काय आहे हे मात्र तिला सुद्धा माहिती नसते. आता रमाने मात्र सर्व काही सोडलेले असते. तेव्हा आता रमा ही मोलकरणीशी जे काही बोलत आहे तर साई सर्व ऐकत असतो. साई लगेच आता रमाला म्हणतो की रमा अहो तुम्हाला तर जेवण बनायला खूप आवडत होते. तेव्हा आता रमा म्हणते की नाही, आता मी ती रमा नाही जी रमा जेवण बनवत होती, परंतु आता मला जेवण बनवायला नाही आवडत. त्यानंतर आता इकडे अक्षय विचारच करत असतो की नक्की काय होईल, तो डब्याचाच विचार करत असतो. आणि तेवढ्यात आता मॅनेजरचा फोन अक्षयच्या मोबाईलवर येतो. तेव्हा मात्र आता अक्षयने आपलं नाव तेथे अक्षय देवधर असे लिहिलेले असते. तेव्हा आता मॅनेजर अक्षयला म्हणतात की मिस्टर अक्षय देवधर, तुमचं अभिनंदन, तुम्हाला ही नोकरी मिळालेली आहे. अक्षयला खूप असा आनंद होतो. अक्षय म्हणतो की म्हणजे मी दिलेला जो टिफिन आहे तो मॅडमने सिलेक्ट केला म्हणून, त्यांना आवडला म्हणून. तेव्हा आता लगेच मॅनेजर साहेब म्हणतात की हो, अक्षयला इतका आनंद होतो, त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू येत असतात. तुमचं अपॉइंटमेंट लेटर आहे तर तो आत्ताच मी तुम्हाला ईमेल करतो, आणि मला तुम्ही तुमच्या फॅमिलीबद्दल सांगा, म्हणजे तुमच्या कुटुंबाबद्दल. ते तुमच्या कुटुंबात किती जण आहे, कारण शाळेजवळच आता तुम्हाला जागा मिळून द्यायची आहे, आणि तुमच्या राहण्याची सोय सुद्धा तुमची ही शाळाच करणार आहे, आणि जे काही असेल ते सगळं काही आता शाळेचं जे काही हे हेड ऑफिस आहे तर तेच ठरवतील, आणि आता वेळ सुद्धा तुम्हाला ठरवून दिली जाईल, आणि सगळं काही अगदी शाळेच्या वेळेतच तुम्हाला करून द्यावे लागेल. त्यामुळे सगळं तुम्हाला राहण्याची अगदी सर्व सोयी शाळेच्या आवारातच होईल. तेव्हा आता अक्षयला इतका आनंद होतो. अक्षयला असे होते की काय करू आणि काय नाही. तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की मला सांगा की तेथे कधी यावे लागेल, किती वेळात. तेव्हा आता मॅनेजर साहेब म्हणतात की लवकरच, अगदी 3 दिवसांच्या आत तुम्हाला इथे शिफ्ट व्हावं लागेल. आता अक्षयला इतका आनंद होतो. अक्षय म्हणतो की खरंच मी लवकरात येण्याचा प्रयत्न करतोय, आणि थँक्यू सो मच.
ते मी पाठवून देतो असं म्हणून तो फोन ठेवतो आणि आता सगळ्यांना आवाज देतो की कुठे आहे सगळेजण, बाहेर या लवकर, एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगायची आहे, या लवकर. इतका खुश असतो आणि तेवढ्यात इरावती, आर्था, पार्थ आणि तारा, आरोही हे सगळेजण धावतच येतात. काका सुद्धा येतात. तर अक्षय म्हणतो की बसा येते सर्वांनी खाली. इरावती विचारते की काय झाले, कशाला बोलावलं. पार्थ सुद्धा विचारतो की काय झाले, मला कशासाठी बोलावलं. माझ्या गेमचा लास्ट लेवल चालू होता. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मला एक गोष्ट सांगा, आपण कधी कधी असे पिकनिकला जातोय आणि जर तशा अशा मोठ्या पिकनिकला जर आपण गेलो तर मग. तेव्हा आता तारा विचारते की म्हणजे नक्की काय. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मला एक गोष्ट सांगा बरं, आतापर्यंत आपण कुठे कुठे गेलो होतो, कुठे कुठे गेला, करेक्ट ते ठिकाण सांगा. तेव्हा आता लगेच आरोही म्हणते की महाबळेश्वर आणि पाचगणी, माथेरान वगैरे आता सर्वजण नावं घेत असतात. तर अक्षय म्हणतो की बरोबर. अक्षय म्हणतो की कधी कधी आपल्याला एखाद्या अगदी लांब ठिकाणी जावंसं वाटलं, गेलो का आपण. तेव्हा लगेच आरोही म्हणते की हो, गोव्याला. आता मात्र आपल्याकडे एक संधी आहे की मोठ्या पिकनिकला जाण्याची. अक्षय म्हणतो की आपल्याला पाचगणीला जायची संधी मिळालेली आहे. ते ऐकून आता आरोहीला खूप असा आनंद होतो. आरोही अगदी आनंदाने उड्या मारायला सुरुवात करते. तेव्हा आता इरावती बघूनच असते, कारण इरावतीला आता हे काही देखवत नाही, परंतु अक्षय समोर हसण्याचं नाटक मात्र ती करते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की जो टिफिन मी बनवून दिला होता, जेथे जॉबची ती संधी होती, तो टिफिन त्यांना इतका आवडला आणि त्यांनी मला हा जॉब दिला. ते ऐकून आता इरावती फक्त हसण्याचं नाटक करून अक्षयकडे बघत असते, परंतु काका मात्र आता देवाला हात जोडतात आणि देव पावला असं म्हणून अगदी अक्षयला अगदी खुश करतात. अक्षय सुद्धा खुश असतो. तेव्हा अक्षय म्हणतो की चला आता इमॅजिन करा, मी तुम्हाला मगासपासून म्हणतोय की आता आपल्याला मोठ्या पिकनिकला जायचं आहे, तर ती मोठी पिकनिक म्हणजे त्याची तयारी करा. तेव्हा आता लगेच पार्थला राग येतो. पार्थ म्हणतो की बोरिंग, ते एक छोटंसं गाव आहे आणि मला तेथे यायला नाही जमणार. तेव्हा आता पार्थ म्हणजे असे म्हटल्यानंतर अक्षय आता त्याच्याकडे पाहतच असतो, परंतु आता ही उद्धट तारा सुद्धा म्हणते की इतकं मस्त आपलं घर आहे आणि ते ब्युटिफुल हाऊस सोडून मी कुठेही आता ह्या छोट्याशा गावात नाही जाणार. तर पार्थ म्हणतो की आमची लाईफ येथे सेटल झालेली आहे, त्यामुळे आम्ही कुठेही येऊ शकत नाही. आर्था बिचारी आपली शांत असते आणि आरोही. तेव्हा आता तारा म्हणते की माझे फ्रेंड्स आणि माझं कॉलेज सर्व काही इकडे आहे, त्यामुळे आता मी स्पष्ट सांगते की मी तिकडे नाही येऊ शकत. पार्थ सुद्धा उभा राहतो आणि म्हणतो की आय एम नॉट गोईंग, आणि पार्थ सुद्धा तेच म्हणतो आणि आर्था सुद्धा तेच म्हणते. तेव्हा आता इरावती म्हणते की एक मिनिट, मी या मुलांसोबत इथे राहते. तेव्हा आता काका लगेच म्हणतात की इरावती नाही, अक्षय जे काही म्हणतो ते एकदम बरोबर आहे. आणि पार्थ आणि तारा या दोघांना तो समजवण्याचा प्रयत्न करतात. काका म्हणतात की अरे थोडंसं समजून घेण्याचं, ऍडजस्ट करण्याचं शिका, आणि हे बघा आयुष्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी हव्या तशा नाही मिळत. तेव्हा आता इरावती म्हणते की हो ना, बरोबर आहे, म्हणूनच मी, आणि परत पुढचं बोलायचं शांत होते. तेव्हा आता आर्था पुढे येते. आर्था म्हणते की आरोही चल, काका सगळ्यांना समजावतील, तोपर्यंत आपण बाळ पॅकिंग करूयात. पाचगणीला गेल्यानंतर आपल्याला धमाल करायची की नाही. हो ना चल. तेव्हा आता आरोही आणि आर्था लगेच पॅकिंग करायला आत जातात. अक्षयचा चेहरा मात्र खुलतो, परंतु तारा आणि पार्थ हे अगदी ह्या दोघींकडे रागाने बघत असतात. तेव्हा आता अक्षय हा पार्थ आणि तारा या दोघांना म्हणतो की दोघी जण मोठे आहात, त्या दोघी इतक्या लहान आहेत तरी सुद्धा त्यांना समजले, म्हणूनच मला असं वाटतं की आत्ताची ही परिस्थिती आहे तर तुम्ही दोघांनी सुद्धा अगदी त्यांच्याप्रमाणे समजून घ्यायला पाहिजे. अगदी तुम्हाला स्पष्टपणे सांगायचे झाले तर हे घर सुद्धा आपल्या हातातून जाते, म्हणजे हे घर सुद्धा आता आपलं राहिलेलं नाही, आणि आपल्या हातातून घरं सुद्धा गेलेली आहेत, गाड्या वगैरे सर्व काही गेलेलं आहे. आपल्या हातात आता काहीच राहिलेले नाही, कारण कंपनी सुद्धा आता आपली बुडाली आणि काही दिवसातच आपल्याला लवकरात लवकर हे घर सोडावं लागेल. परंतु हे बघा, मागचे गेले काही महिन्यापासून मी नोकरी शोधत होतो आणि पाचगणीच्या एका शाळेमध्ये मला ही नोकरी मिळालेली आहे, त्यामुळे हे बघा आता आपल्याला येथे सुद्धा नाही राहता येणार, कारण ह्या घरावर लोन आहे. बँकेवाले केव्हा येतील, गाडीप्रमाणे आता घर सुद्धा त्यांच्या नावावर करून घेतील, त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला येथून घर सोडावं लागेल. आणि तिकडे मला तो जॉब मिळाला आणि त्यांनी तिकडे राहण्याचे सुद्धा सगळ्यांना तिकडे जावे लागेल. आणि हे बघा, जर आपण इथून गेलो नाही तर मग आपण कुठे राहणार. ती नोकरी करणं आता खूप गरजेचं आहे, आणि त्या नोकरीची एक संधी म्हणजे आपल्याला राहण्यासाठी तिकडे जागा सुद्धा मिळते, घर सुद्धा मिळत आहे. त्यामुळे आता प्लीज सर्वांनी आपापल्या बॅगा भरा. मी जे काही तुम्हाला सांगतो ते ऐकून घ्या प्लीज. आपण सगळे तिकडे जाऊयात आणि एकत्र राहूयात. तेव्हा आता इरावती म्हणते की अक्षय हे बघ, मी तुला जे काही सांगते ते ऐकून घे, कारण या मुलांची फारशी तयारी नाही दिसत तिकडे येण्याची, त्यामुळे मी सुद्धा त्यांच्या सोबतच इथे राहते, आणि हे बघ मी मम्मा बरोबर राहणारच आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आत्या, अगं हे काय चाललं तुझं, मगासपासून तुझं सुरू आहे की मी इथे थांबते, काही गरज नाही आत्या तुला येथे पुण्यात थांबण्याची.
तू सुद्धा आत्ताच्या आत्ता आमच्याबरोबर येते, मग तू सुद्धा तुझी सर्व काही पॅकिंग करायला घे, मी कुणाचं आता काही ऐकून घेणार नाही. अक्षयने स्पष्ट शब्दात इरावतीला सुद्धा सुनावलेले असते की आता लवकरात लवकर हे घर आपल्याला सोडावं लागेल. येथे या घरामध्ये म्हणजे आता राहून तू काय करशील, कारण तेथे त्या घरात अगदी लहान मुलांसाठी एखादी घरामध्ये खंबीर स्त्री असायला हवी आणि त्यामुळे आता तुला तिकडे यावेच लागेल. त्यामुळे आता मी तुला स्पष्ट सांगतो की तुला यावं लागेल. आता हा विषय येथे संपला. अक्षयने पूर्ण आता कडक शब्दामध्ये सर्वांना पॅकिंग करायला सांगितलेले असते. तेव्हा आता इरावती म्हणते की ठीक आहे. अक्षयला आता खूप तारा आणि इरावती यांनी खूप टेन्शन दिलेले असते. बिचारी आरोही आणि आर्था लगेच आपल्या बॅग पॅक करतात आणि काका सुद्धा अगदी अक्षयला साथ देत असतो. परंतु आता इरावतीचं असं काय कारण असते की तिला इथे थांबायचे असते, म्हणून ती आता अक्षयला विरोध करत असते. परंतु अक्षय इतका सुनावतो, शेवटी इरावतीला आता ऐकावे लागते आणि ती म्हणते की ठीक आहे. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय आणि आरोही एका गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये येतात आणि अक्षय आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवण्यासाठी लोकांची इच्छा असते म्हणून तेथे एक लाल रंगाचा धागा बांधतो आणि तो मनात म्हणतो की आता असं म्हणतात की तुझ्या आता ह्या दारात बांधलेला हा धागा आहे, तर मनातील सर्व काही इच्छा पूर्ण करतात. मग माझी सुद्धा देवी आई तू इच्छा पूर्ण कर. म्हणून आता अक्षय आणि आरोही देवी आईच्या मंदिरात तो धागा बांधून येतात आणि याच पलीकडून मात्र आता स्त्रियांच्या रांगेमध्ये आता रमा तिथे आलेली असते आणि रमा सुद्धा आता देवी आईला हात जोडते. तेव्हा मात्र आरोहीने सुद्धा आता तो धागा बांधून देवी आईला अगदी इच्छा बोलून दाखवलेली असते की देवी आई माझी आई लवकरात लवकर भेटून दे. आणि रमाने सुद्धा आता त्याच तेथे अक्षय शेजारी असतो, तर इकडून मात्र तो धागा तेथे बांधलेला असतो. कारण जो धागा अक्षयने बांधलेला आहे तर तो अर्धवट बांधलेला असतो. रमा तो धागा आपल्या हाताने बांधते आणि म्हणते की जो कोणी हा धागा बांधलेला आहे तर तो धागा अर्धवट बांधला, म्हणून तो ती पूर्ण बांधते आणि म्हणते की ज्याने कोणी हा धागा बांधलेला आहे देवी आई तू त्याच्या सर्व इच्छा पूर्ण कर आणि माझी लेक जिथे कुठे असेल तिला सुखी ठेव. तेव्हा आता अक्षय हा इकडून रमाकडे त्याचं लक्ष जाते आणि रमाचं सुद्धा अक्षयकडे लक्ष जाते आणि शेवटी रमा आणि अक्षय यांची इतक्या वर्षातून एकमेकांना ते अगदी त्या देवी आईच्या मंदिरात बघतात. एकमेकांकडे ते सारखे बघतच असतात. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल, कारण आता रमाला आपली मुलगी पाहायला भेटेल का. अक्षय आता तिला म्हणजे दोघे एकमेकांकडे बघत असतात. मग आता देवी आईने आता याच मंदिरात त्यांच्या इच्छा पूर्ण केलेल्या असतात. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होते काय नाही हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.